सो आम्ही निघालो आहे मंदिरला. जगन्नाथ टेम्पल आहे बंजारा हिल्स मध्ये, तिथे चाललोय. ऍक्च्युली माझा आज मूड थोडा ठीक नाही आहे, म्हणजे 2 दिवसापासून माझा मूड फ्लक्च्युएट होत आहे. आणि आता पण मी प्लॅन केला आणि नंतर हा आंघोळीला गेला आणि माझा मूड माहित नाही कसा काही खराब झाला, तर मी बोललो नाही जायचं. बिकॉज मी आंघोळ करत नाही ना मोस्टली. तर मग मला माहित नाही कसं, तर मग मी ह्याला वाटलं मी रेडी होते आणि हा आला बाहेर, बघतोय तर मी रेडी नाही झाले. कारण की मी एक ड्रेस घातला होता, मी ह्याला दाखवला, हा बोलला अच्छा नाही आहे. मग मी माझा मूड खराब करून घेतला की नाही मेरे को यही अच्छा लगा, तर हा बोलला मला नाही आवडलं. तर माझा मूड तिथे खराब झाला ऍक्च्युली. मी बोलला नाही जाणार. मग ह्याने मला खूप मनवलं. तसं पहिल्यांदाने मनवलं मला ह्या गोष्टीसाठी, नाहीतर हा पण चिडतो. बिकॉज इसके बाद भाई 2 दिन मैं गैप रहने वाला हूँ. तू म्हणून मला एवढं हे केलं का? वैसे नहीं, बाद में तू और चिड़चिड़ करती ना दिन भर रात भर, मेरे को आराम से शांति में मैच देखने नहीं देती. मैच? आज मैच है ना. 1 मिनट, तो तू इसके लिए ऐसे किया क्या मेरे को? मतलब तेरा चिड़चिड़ कम हो जाए. और क्या रीजन? अच्छी बात नहीं है क्या? मला ऐसा वाटलं नहीं बोलना था. शिट. की ह्याने मला खूप मनवलं, म्हणजे लिटरली अर्धा तास तो मला समजवत होता. हा आपका अर्धा. पेशेंस माझ्यात. तेच मला गाइस, इफ पण. यू आर गेटिंग मॅरिड, हॅव पेशेंस फर्स्ट. दोघांसाठी, आय मीन पुरुष आणि हा पण मी पण महिला. मग तो चेंज केला ना ड्रेस. मग मी हा ड्रेस घातला जो ह्याला आवडतो, म्हणजे ह्याला आवडला ऍक्च्युली. मग आता मी मूड ठीक केला, म्हणजे ह्यानेच केला माझा मूड ठीक. मग आता मी निघालो आणि मला ऍक्च्युली ते दिवसाच्या टेम्पलला जायचं होतं. आता वाजले संध्याकाळचे 6:30. आता मला पोचायला 7:30 पर्यंत अंधार काही होत नाही. 7:30. अंधार झाल्यावर आम्ही पोहोचू. गाईस, तिथे गेल्यावर आपण भेटूया मस्त. मला खूप दिवसापासून तो टेम्पलला जायचं होतं. जगन्नाथ टेम्पल आहे, खूप सुंदर आणि ब्युटिफुल आहे. आणि बघूया टेम्पल मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवेनच व्ह्यू. बोलला जरा परत सांग. कुछ नहीं बोला. इतके 65 जोक्स मारतो ना माझा नवरा. ऑलरेडी मूड खराब आहे, त्यात पण हा असे जोक्स आम्हाला मारतो. दिसला. हे दिसतंय तुम्हाला? हे ऐकिया. हा दिसलं? बोल. दिसलं. ये बोली क्या किया, मैंने बोला ही किया. खुद ही हसताय 65 जोक्स मार के. मंदिर बाहेरून. हे पण तुम्ही तुमच्या आयटेनरी मध्ये ऍड करू शकता जर तुम्ही हैदराबाद ट्रिपला येत असाल तर. आमचं मस्त असं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही आता बसलो आहोत ह्या मंदिराच्या अंगणात परिसरात. हो गुड. आणि खूप सुंदर असं टेम्पल बंजारा हिल्स हैदराबाद मध्ये खूप मोठं आहे, खूप मोठं टेम्पल आहे. आणि हे असं कार्विंग वगैरे केलं, खूप पीसफुल पण आहे, छान. मी प्रसाद पण घेतला, बुंदीचा लाडू मस्त होता तो पण प्रसाद. आणि आता असंच शांतीत बसलोय दोघे पण. आम्ही दोघे आलो आहोत प्रशांतच्या फ्रेंडच्या बेबीसाठी कपडे बघायला. किती क्यूट क्यूट. चेकिंग करतोय हा की कसं रुततंय की नाही रुतणार आहे ते बघ. त्याच्यामध्ये मला हे आवडलंय. मग वो स्मार्ट दिख रहा है. आम्ही घेतले आहेत 2 सेट ऑफ कपडे अँड 1 टॉय अँड 1 सॉक्सचा सेट. हे क्यूट सा हे एक घेतलंय, क्यूट आहे ना. आणि हे एक घेतलं. एक आणि हे टॉय आणि ही पॅन्ट पण आहे ह्याची अशी. अँड डन बाय प्रशांत आरपुडे. चॉईस म्हणजे मी पण केली आहे. ते म्हणजे ग्रीन अँड व्हाईट टी शर्ट आहे, ते मी चॉईस केलंय. बाकी सरांनी चॉईस केलंय एकदम विचार करून की बेबीला काही त्रास नाही झाला पाहिजे. कपडे घालताना विचार करणारा माणूस आहे. ओके मॅडम, काहीतरी घ्यायला आलेत. काहीतरी म्हणजे हे बघा, कानातले घ्यायला आलेत मॅडम.
यांच्यासाठी जन्नत आहे ही. भूक लागली आहे आणि ह्याला दुनियाभरच्या गोष्टी आताच करायच्या. चल ते ऑथेंटिक तेलगू किचन मध्ये घेऊन चाल. तू जिथे घेऊन चालशील मी येते. ये मग खाली, मग वरती परत ये. मला भूक लागली आहे. अभी जेवण बनव. मी बनवून आले असते ना मग. मी तुला बोललो होतो मी तुला हेल्प करेन घरी जाऊन. आता किती वाजले बघ हेल्प करायला? 9. हा मग मला भूक लागली आहे. माझा टायमिंग झाला. सो गाईस, आमची मॅडम थोडी वैतागते सध्या, कारण की उसके पेट में चूहे दौड़ रहे और वो मेरे चूहे दौड़ा रही है. मेरे चूहे ऐसे दौड़ा रही है चिड़चिड़ करके. भूक लगी है. बैठने तेरा भूख साउथ लगी. इंडियन खाते थे ना एक दिन. ये देख इधर ही है. ये बोल रही है वो तेलुगु टेल्स में जाने के लिए, बट इसको तेलुगु टेल्स में ना मेन्यू समझता नहीं था. वो मेन्यू समझता नहीं था, इस रीज़न से मैंने उसको क्या बोला कि तू मत खा भाई उधर. अब ये सो आम्ही आता जेवायला आलो आहोत कारण लेट झालं आणि मला खूप भूक लागली. ॲक्च्युली मी जेवते 8-8:30ला. जर माझा तो टायमिंग गेला म्हणजे तो टायमिंग आला की मला खूप भूक लागते. मला काहीच सुचत नाही. आणि मग आम्ही आता इथे आलो आहे. हे अल दक्षिण करून हे ते तेलंगणा तेलुगू रेस्टॉरंट आहे. सगळे तेलुगू डिशेस आहेत. मला ॲक्च्युली टमॅटो रसम वगैरे प्यायला आवडतं आणि ते म्हणजे असं म्हणजे सेफ आहे इन शॉर्ट. आणि तेच मागवलं आणि मग काहीतरी व्हेज ग्रेव्ही आणि चपाती वगैरे किंवा डोसा वगैरे खाऊ. काय झालं? टीव्ही तिथे. मग टीव्ही तिथे. मग तू टीव्ही बघायला आला इथे? मग काय? बसायचं आहे मग तिथे. आणि मी तुम्हाला थोडंच दाखवते. हे असं काही ॲम्बियन्स आहे गाईस. ते चांगलं असेल. हे आता आणून ठेवलं. काय? हो हो. Do you want to speak I something? don't want to say anything. मुझे कुछ नहीं बोलना. कुछ नहीं बोलने में बहुत बोल दिया. क्यों बोल रहा हूँ? वेज लॉलीपॉप. व्हेजिटेबल्स आहे. कॅरेट, बीटरूट अँड कॅबेज. आज संकष्टी असल्यामुळे आम्ही व्हेज खातो आणि असं पण व्हेजच खातो आम्ही. मी बाहेरचं नॉनव्हेज जास्त खात नाही. घरी बनवलेलं खाते. सो जेवण आलो आम्ही. जेवण वॉज नॉट गुड. रसम जी मला पाहिजे होती ती पण नव्हती छान. मग आम्ही चेंज केलं. लेमन कोरिएंडर सूप. ते पण रेडी टू कुकवालं दिलं त्यांनी. ते पण मी नाही घेतलं. फक्त एक गोष्ट छान होती ते होतं व्हेज लॉलीपॉप. जे त्यांनी कॅबेज बीटरूट वगैरे मी बनवलं होतं ते छान होतं. बाकी पनीरची भाजी आणि चपाती ते खाल्लं. पनीरची भाजी मला ओके वाटली. प्रशांतला आवडली म्हणजे तरी पण ठीक आहे. ओके ओके होती. बाकी काय नाही. मन पोट भरलं ते लॉलीपॉप खाऊन. पण माझं जे मन होतं की रस्सम आता मी घरी बनवेल रस्सम. कारण आता 2 दिवस प्रशांत नाही आहे तर मग मी रस्सम आणि राईस खाऊ शकते. आणि उद्या येणार आहेत प्रशांतचे फ्रेंड्स घरी. म्हणजे त्याचा एक फ्रेंड आणि त्याची वाईफ आणि बेबी येणार आहे ज्याच्यासाठी आम्ही कपडे वगैरे घेतलेत. मग ते उद्या ब्रेकफास्टला येणार आहेत. कारण की प्रशांत आणि त्याचं हे आहे काय बोलतात ॲन्युअल इव्हेंट आहे. मग ते लोक तिथेच लंचला वगैरे जाणार आहेत. ती वाईफला त्याच्या फ्रेंडच्या घरी सोडून. तो आंध्राचा फ्रेंड आहे त्याचा. तो इथे इव्हेंटसाठी आला आणि त्याची वाईफ इथे आली असंच फिरायला वगैरे. मग मी उद्या बनवणार आहे स्पिनच कॉर्न सँडविच त्यांच्यासाठी. आणि ड्रिंकमध्ये बघू मी विचार केला छास वगैरे बनवेल. कारण की आता गरमी आहे तर मी तेच देऊ शकते किंवा मग कोकोनट वॉटर वगैरे ठेवू शकते. थँक्यू नवरोबा. माझ्यासोबत डील तोच करू शकतो. त्यालाच माहिती कसं डील करतात. ठीक आहे. आता माझा मूड छान झालाय. म्हणजे मला ठीक केलं. हेच जर आम्ही गेलो नसतो तर आता आमचं भांडण वगैरे पण झालंच असतं नक्कीच. त्यात त्याचा मूड अजून खराब केला असता.
आणि त्याला ते टेन्शन होतं की तो आता 2 दिवस घरी नसणार आहे, म्हणजे तो येईल रात्री झोपायला वगैरे, पण दिवसभर नसणार आहे, मग मे बी माझी चिडचिड अजून वाढेल. त्याला ही पण भीती होती, म्हणून तो मला घेऊन गेला है ना. आय नो माय हजबंड वेल. चलो गाईज, आता मी चेंज करून झोपू. मॅच कधी संपणार आहे? बाय गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. मला खूप सारे व्लॉग्स एडिट करायचे आहेत, टाइम नाही भेटत. ऍक्च्युली ऑफिस आहे, ऑफिसचं पण खूप काम आहे, त्याच्यामुळे मी एक एक हळूहळू, मी आता एक एडिट केलाय पण मी आज टाकला नाहीये कारण आम्ही बाहेर गेलो. आता टाकेन. ऍक्च्युली कन्सिस्टन्सी पाहिजे, पण हे बिझी स्केड्यूल आहे, त्याच्यामुळे आय एम ट्राईंग माय बेस्ट. लेट्स सी. ओके, बाय गाईज, गुड नाईट.